आपल्या आयुष्यात खरोखर ना आपल्याला सल्ले देणारे कुणीतरी पाहिजे. जेव्हा आपल्या आयुष्यात असतं कुणीतरी सल्ले देणारं, तेव्हा आपल्याला त्यांची व्हॅल्यूच कळत नाही. असं वाटतं अरे बस ना यार, मला ठाऊक आहे, वाय आर यू टेलिंग मी. पण एक कंडिशन लाईफमध्ये अशी येते की कुणीच राहत नाही सल्ले देणारं, किंवा ज्यांनी सल्ले दिले त्यांचं न ऐकल्यामुळं आपल्याला ते सल्ले देणं बंद करतात. मात्र त्यावेळीस आपल्याला त्या सल्ल्याची जरूरत लागते आणि व्हॅल्यू समजते. माझं मत आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आई वडील किंवा वडीलधारे सासू सासरे किंवा अदर कोणी जे असतात वडीलधारे लोक असतात, ते ॲक्च्युली सल्ले देण्यासाठी, अदरवाईज पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून खड्डे सांगण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली असावी असं मला वाटतं. कारण पहिल्यापर्यंत आपल्याला वाटतं की अरे का सांगताय मला ठाऊक आहे. असं काही नसतं. प्रत्येकाची दृष्टी वेगळी आणि त्यानुसार आपल्या अनुभवानुसार ते आपल्याला सांगत असतात. हे करू नको, हे कर, असं करू नको, असं झाल्यावर असं होईल. तर कोणाचा राग मानून घेणं चुकीचं आहे. कदाचित ते तुम्हाला पटू अगर न पटू, ऐकून घ्या आणि त्यातलं जे योग्य आहे ते निवडा. सोपं आहे एवढं. मग वाट कसली बघताय. जे कोणी सल्ले देत असेल त्यांचं ऐकून घ्या, अगदी शांततेत ऐकून घ्या. जेवढं आपल्याला हवंय तेवढंच ऐका. जसं चाळणीमध्ये आपल्याला हवं तेवढं बारीक पीठ चाळलं जातं आणि बाकीचा आपण फेकून देतो. सेम तसंच कानाला चाळणी बसवायची. जे योग्य सल्ला आहे आत्मसात करा, जो योग्य वाटत नाही तो इग्नोर इट. सो एवढं सोपं गणित आहे. त्यामुळं कोणाचा तिरस्कार करणं हा काही मार्ग नाही. आवडलं तर ट्राय करा.